नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा सत्यादा इन्स्पेक्टर साहेबांकडे पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. तेव्हा त्या सत्याला बघताच मीरा बोलते, आलास तू, बरं झालं. तेव्हा सत्यादा बोलतो, याला सोडायला नाही आलो मी, माझी बाईक न्यायला आलो आणि या गुंडाला मी सोडणार आहे होय, असे म्हणून आता लगेच सत्यादा राजला मारू लागतो. तेव्हा सर्वजण आता त्याला थांबवतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात, आम्ही त्याला जेलमध्ये टाकतोय ना, मग तू का मारतोयस, हो बाजूला चल. तेव्हा आता लगेच सत्यादा म्हणत असतो, हो हो, याला ना जेलमध्येच टाका, चांगली खडी फोलायला लावा ह्या गुन्हेगाराला. तेव्हा आता लगेच राजचे बाबा सत्यादासमोर हात जोडू लागतात आणि म्हणतात, माझ्या मुलाला जेलमध्ये नका टाकू, केस मागे घ्या प्लीज, असे म्हणून आता हात जोडून सत्यादासमोर विनंती करत असतात. सत्यादा बोलतो, मला काय बी माहिती नाही, मला माझी बाईक हवी, तिला काही केलं नाही ना तू, असे म्हणून आता पुन्हा राजला मारायला लागतो. तेव्हा लगेच सर्वजण त्याला थांबवतात. तेव्हा सत्यादाला लगेच राजचे बाबा हात जोडून म्हणत असतात, मारू नका त्याला, तुमच्या बाईकला काहीही केलेले नाहीये. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, तुला जर तुझी बाईक हवी असेल तर तुला केस मागे घ्यावी लागेल. सत्यादा बोलतो, काय, केस मागे घ्यावी लागेल? तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो, तरच तुला लगेच बाईक मिळेल, नाहीतर याला जर जेलमध्ये टाकलं तर केस चालू होईल, त्यामुळे तुला लगेच बाईक मिळणार नाही. आता मात्र सत्यादाला लगेच आठवतं, असंच लहानपणी त्यालाही कुणीतरी गुन्हेगार म्हणून जेलमध्ये टाकलं होतं. त्यावेळेस त्याचेही बाबा असे हात जोडून माफी मागत असतात आणि तेव्हापासून निरोपा म्हणत असते, हा गुन्हेगार आहे आणि ज्या दिवशी हा जेलमध्ये गेला ना, त्याच दिवशी तो माझ्यासाठी मेला. आता लगेच सत्यादा राजच्या आईबाबांकडे डोळे भरून बघत असतो. ते किती कळवळ करतायत हे सगळं त्याला जाणून बुजून सगळं काही मनाला माहिती होतं. तेव्हा आता लगेच सत्यादा तसं काही बोलत नाही, पण म्हणतो, ठीक आहे, मला माझी बाईक हवी आहे, या पोराचं मला काय करायचंय, तिकडे त्याला काहीही करा, त्याचे आईबाप काय करतील ते करू द्या, मला फक्त माझी बाईक हवी. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मग तुला या पेपरवरती सह्या कराव्या लागतील, म्हणजे केस मागे घेतली जाईल. तेव्हा लगेच सत्यादा म्हणतो, हो, मी आत्ता केस मागे घेतोय, पण पुण्यांदा जर रस्त्याला मला वीट चोरताना जरी भेटला ना, तर तीच वीट डोक्यात घालेल आणि पुन्हा आता त्याला मारायला लागतो. तेव्हा लगेच मीरा म्हणते, बाद झालं, किती मारशील त्याला, एकदा सांगितलेलं कळत नाही, सोड त्याला, आता मारू नको. तेव्हा आता सत्यादा म्हणतो, ठीक आहे, कुठे सही करायची सांगा. तर आता इकडे पंकज त्याच्या मैत्रिणीची बॅग घेऊन रूममध्ये आलेला असतो. तेवढ्यात आता त्याच्या आईचा त्याला फोन येतो. तेव्हा आता पंकज लगेच फोन उचलतो आणि बोलू लागतो. तेव्हा लगेच इकडून निरूपा म्हणते, मग भेटलं का तुझं टेंडर, झालं का काम सुरू? तेव्हा पंकज बोलतो, अगं हे काय हातातच आहे, चालूच आहे. तेवढ्यात लगेच पाठीमागून त्याची मैत्रीण सालिका येते. ती पंकू पंकू असा आवाज येत असते. तेव्हा आता लगेच निरूपाला हे आवाज ऐकू जातो. तेव्हा निरूपा बोलते, रे बाबड्या, तुझ्याबरोबर कोणी आहे का? तेव्हा पंकज बोलतो, अगं आई, इथे भरपूर माणसे आहेत, कोण आहे मी काय सांगू, कुणाचा तरी आवाज आले असेल. आणि हो, एक एक क्षण महत्त्वाचा आहे बरं का, तू नंतर कॉल कर बरं, मी नंतर बोलेल. तेव्हा आता लगेच निरूपा बोलते, हो हो, कर बाबा, मस्त काम कर, इथे कोणाला तरी मिरच्या झोंबतायत ना, तू काम करतोय तर, त्यामुळे कर, मन लावून काम कर, असे म्हणून फोन बंद ठेवते. तर आता निरूपा लगेच सत्यादाच्या वडिलांकडे बघून टोचून बोलत असते. आता पोलीस स्टेशनमध्ये सत्यादा केस मागे घेण्यासाठी सही करतो आणि आता लगेच तो म्हणतो, ठीक आहे, मला माझी बाईक मिळाली ना, याचं मला काय करायचं, असे म्हणून बाहेर निघून जातो. तर आता बाहेर आल्यानंतर सत्याचा मित्र त्याला म्हणतो, सत्यादा, का केस मागे घेतली, त्या पोराला जाऊ द्यायचं ना जेलमध्ये. तेव्हा लगेच सत्यादा म्हणतो, अरे, एक दिवस असाच मी जेलमध्ये गेलो होतो आणि माझाही बाप असा लोकांसमोर हात जोडून माफी मागत होता, पण त्याच वेळेस मला जर माफ केलं असतं तर असा सत्यादा तयार झालाच नसता. आणि हो, त्यामुळेच दुसरा सत्यादा तयार होऊ नये म्हणून मी त्याला माफ केले आणि त्याच्या बहिणी, त्याचे घरचे आईबाप सगळे काही रस्त्यावर आले असते. त्या पोराचं अजून काहीही वय नाही, तो सगळं काही गमावून बसला असता, आयुष्यात हरवून बसला असता सगळं काही. मग आता लगेच सत्यादाला मीराचं बोलणं आठवतं. मीरा त्याच्यासमोर हात जोडत असते आणि म्हणत असते, माझा भाऊ लहान आहे, प्लीज त्याला माफ कर, नाहीतर त्याचं सगळं काही आयुष्य बरबाद होऊन जाईल. तेव्हा लगेच सत्यादा बोलतो, म्हणून मी त्या पोराला माफ केले, पण जाऊ दे, इकडे घरी आमची कैकई वाट बघत असेल, तिला वाटत होतं मी गाडी घेऊन येऊच शकत नाही, म्हणून मी तिला शब्द देऊन आलो होतो, जेव्हा गाडी भेटेल ना तेव्हाच घरी येईल. खरंच माझ्या निरूपाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझी वाटच बघत असेल ती, चल घरी, असे म्हणून आता ते दोघेही घरी निघालेले असतात. तर इकडे आतमध्ये आता मीराही त्या पेपरवरती सही करते. इन्स्पेक्टर साहेब बोलतात, जा आता बाहेर जा बरं तुम्ही सगळे. तर इकडे आता
सत्यदाच्या घरी सत्यदाचे आई बाबा, पंकज, रवी सर्वजण ज्यूस पित असतात. तेव्हा लगेच सत्यदाचे बाबा बोलतात, सत्या पण अजून आला नाही. बाईक सापडली का नाही काय माहिती. तेव्हा रवी म्हणतो, बाईक कुठे गेली असेल खरंच दादाची काय माहिती. तेव्हा लगेच आता पंकज बोलू लागतो, बाबा तुम्हाला ना तो सत्या फसवतोय. त्याला बाईक घेऊन देण्यापेक्षा ना मला ते टेंडर भरण्यासाठी पैसे दिले असते ना तर बरं झालं असतं. उगाच पैसे वाया घातले. तेव्हा आता लगेच निरूपा बोलते, अरे पंकज आपण कितीही जीव ओतून सांगितलं ना तर यांना काही पटणार आहे होय. यांच्या डोळ्यावर तर प्रेमाची आंधळी पट्टी बांधली ना. तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात, निरूपा हे बघ सत्यजित खोटं बोलत नाही. त्यांनी मला शब्द दिलाय आणि तो गाडी घेऊन येणारच. त्यामुळे तू खोटी ठरणार आहे. तेव्हा निरूपा म्हणते, हो का? एवढा शब्द पाळतो तुमचा? मग मी पण शब्द देते. जर तुमचा हा पनोती सत्या गाडी घेऊन जर घरी आला ना तर माझ्या हाताने गोडधोड जेवण करेल आणि त्याला भरवेल बरं का. तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात, शब्दा तू तुझ्या हाताने त्याला भरवायचंय जेवण. तेव्हा आता निरूपा म्हणते, हो हो. पंकज म्हणतो, आई कशाला? तेव्हा निरूपा बोलते, तो काही गाडी घेऊन येणार आहे का? शक्य नाही आहे ते. शक्यच नाही आहे. तर इकडे आता लगेच पोलीस स्टेशन बाहेर राज, त्याचे आई-बाबा आणि मधू आलेले असतात. तर मीरा आतमध्येच असते. तेव्हा आता लगेच बाहेर आल्यानंतर राजची आई जोरदार त्याच्या कानामागे देते आणि म्हणते, तू माझ्याच पोटी जन्म घेतलाय ना? अरे बाईक घेऊन दिली नाही म्हणून तू असं काही करशील असं कधीही वाटलं नाही. घरी पोलीस आले त्यावेळेस काय झालं होतं माहिती होतं. निदान आजूबाजूवाल्यांचा विचार करायचा. तेव्हा आता मधू म्हणते, ए राज तू खरंच आमचाच भाऊ आहे ना? असं कसं वागू शकतो रे तू? तेव्हा आता लगेच राज म्हणू लागतो, तुम्ही जर मला बाईक घेऊन दिली असते ना हे सगळं झालंच नसतं. म्हणजे चोरी करायला मला तुम्ही भाग पाडले. आता राजचा तरीही उद्धटपणा गेलेला नसतो. तो आईवडिलांना खूप जोरजोरात पाठीमागे बोलत असतो. तेव्हा मधू म्हणते, ए राज गप्प बैस. तेव्हा आता लगेच राजची आई त्याला जोरजोरात मारू लागते. तेव्हा त्याचे बाबा लगेच मध्ये येतात आणि म्हणते, बाद झाला नका मारू त्याला आता. जाऊ द्या चला बरे घरला. तेव्हा आता लगेच राज म्हणतो, नाही नाही मला यायचंच नाही आहे घरला. तुम्ही ना जन्मच कशाला दिला मला? का नुसतंच म्हातारपणाचा आधार म्हणून पोराला जन्म दिला? एवढे गरिबीत मी नाही जगू शकत तुमच्यासारखं गरिबीत. आणि हो तुम्हाला जर सांभाळ करता येत नव्हता तर घालायचेच कशाला एवढे 3-3 मुले जन्माला. आता मात्र राजच्या बाबांना खूपच वाईट वाटतं. ते राजचं बोलणं शांतपणे ऐकत असतात. तेव्हा लगेच राज म्हणतो, हो आज खरं काय खोटं काय ते होऊनच जाऊ दे. एक बाईक घेऊन दिली असते तर काय बिघडलं असतं. तेव्हा आता मधू लगेच म्हणते, राज कसा बोलतोय तू बाबांशी? तुला काही कळतं का? राज म्हणतो, हो खरंच बोलतोय. उगाच एवढे 3-3 पोरं जन्माला घालायचीच कशाला सांभाळ होत नसेल तर. आता राजचे बाबा लगेच खाडकन राजच्या कानामागे ठेवतात आणि म्हणतात, बरं झालं आज माझे डोळे उघडले. आणि हो मला आज खरंच पश्चाताप येतोय. तुला जन्माला घालून लगेच माझ्या डोळ्यासमोर निघायचं, चालतं व्हायचं. असे म्हणून आता राजला हाकलून देतात. तेवढ्यात आता मीरा येते आणि मीरा म्हणते, अरे राज थांब ऐक माझं. तेव्हा आता लगेच मीराचे बाबा बोलतात, मीरा जाऊ दे त्याला. खरंच आज त्याने ना एवढं सगळं घडलं तरी तो सीमा पार करून बोलतोय. उद्धट झालाय, अक्कल नाही आहे त्याला. खरंच जाऊ दे. आज तो आपल्या घरात राहणार नाही. असे म्हणून आता मीराचे आईबाबा व सर्वजण घरी निघालेले असतात. तर इकडे आता सत्या सोसायटीत खाली गाडी घेऊन आलेला असतो. तेव्हा तो लगेच त्याच्या बापाला आवाज देतो, बाप ए इकडं चल गाडी आली. तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा खाली येतात. आता गाडी बघून तेही खूप खुश होतात. तेव्हा लगेच सत्या बोलते, तुझ्या बायकोला बोलवणार आहे बापा माझी बायको बघायला. निरूपाला आवाज दे. तेव्हा आता लगेच त्याचे बाबा बोलतात, अरे निरूपा काय बोलतो आई म्हणत जा ना. तेव्हा लगेच सत्या बोलतो, तिने मला लेक मानलं पाहिजे ना तिचा पोरगा, मग मी आई म्हणेल. तेव्हा आता लगेच त्याचे बाबा निरूपाला आवाज देऊ लागतात. आता मात्र निरूपा आणि पंकज आणि रवीही खाली येतात. रवी मात्र खरंच खूप खुश होतो आणि म्हणतो, दादा तू तर हिरोच निघाला. तुझी चोरलेली बाईक घेऊन आला. आता मात्र पंकज आणि निरूपा नाराज होतात. तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात, हे बघ निरूपा सत्यजित गाडी घेऊन आलाय. आणि हो सत्यजित तुझ्यासाठी ना एक आनंदाची बातमी, चल घरला. असे म्हणून आता सर्वजण घरात येतात. तेव्हा लगेच सत्यजित आजूबाजूला शोधू लागतो आणि म्हणतो, कुठे बाबा माझ्यासाठी आनंदाची बातमी कुठे? तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात, निरूपा तू काय म्हणाली होती आठवतंयस का? तू म्हणाली होती सत्यजित जर गाडी घेऊन घरी आला तर तू त्याला स्वतःच्या हाताने जेवण बनवून घालशील हो की नाही. आता मात्र निरूपा काहीही बोलत नाही. तेव्हा लगेच सत्य म्हणतो, खरंच बाप खरंच ही मला जीव घालणार आहे निरूपा, तू मला तुझ्या हाताने भरवणार आहे. सत्यजितला मात्र खरंच खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता मीराचे आई बाबा मीरा मधू जेवण करत असतात. तेवढ्यात आता सोसायटीतील काकू येतात आणि म्हणतात, खरंच तुमचा मुलगा ना चोरटा आहे हो.
गुन्हेगार आहे तो. आणि हो, आता तुमची पण ओळख तशीच होईल. चोराचे आई बाबा, चोराच्या बहिणी. आता मात्र मीराच्या बाबांना खूपच वाईट वाटतं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर आता इकडे सत्यजित जेवणासाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेवढ्यात आता निरुपा त्याला जेवणाचं ताट घेऊन येते. तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, निरुपा आज तुम्हाला तुझ्या हाताने बनवणार आहे ना? आता मात्र निरुपा हिरवी तिखट मिरची सत्यजितला तिच्या हाताने भरवते. सत्यजितच्या मात्र डोळ्यातून खळाखळ अश्रू आलेले असतात. त्याच्या बाबांनाही हे सगळं बघून खूप वाईट वाटतं. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.